आज 12वीचा निकाल लागलाय। यंदाही मुलींचीच बाजी अशी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सगळ्यांनी हेडलाईन केली आहे। पण आज लेडी स्पेशल मध्ये तुमची भेट घडवणार आहोत अशा एका मुलीशी जी शाळेतच जात नाही। पाहूया शाळेत न जाणाऱ्या ह्या मुलीची गोष्ट। पाऊस नेमका कुठून पडतो? गोगलगाईच्या पाठीवर शिंपला येतो कुठून? सुतार पक्षाच्या चोचीला धार कुणी काढली? रातराणीचा सुगंध रात्री का येतो? सुगरण सुंदर घरटं बांधायला कुठे शिकली? असे बरेचसे प्रश्न समृद्धीला लहानपणापासूनच पडायचे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिनं स्वतःच शोधायचं ठरवलं आणि सुरू झाली समृद्धीची निसर्गातली शाळा। समृद्धीची ही वेगळी गोष्ट सुरू होते केरी गावात। पश्चिम घाटात महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत वसलेलं हे केरी गाव। या गावाला निसर्ग संपन्नतेचा वारसा। याच गावात समृद्धीचे आई वडील राजेंद्र आणि पौर्णिमा केरकर राहतात। दोघांचाही ध्यास एकच, पर्यावरणाचं रक्षण। पश्चिम घाट वाचला पाहिजे, पुढच्या पिढीला हे निसर्गाचं समृद्ध लेणं अनुभवता आलं पाहिजे। त्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद निसर्ग संवर्धन फौजही तयार केली आहे। समृद्धी ही या जोडप्याची मुलगी। समृद्धी आता 16 वर्षांची झाली आहे। शिक्षकांची मुलगी असूनही ती आतापर्यंत कधीच शाळेत गेली नाही। ती शिकली निसर्गाच्या शाळेत। मला जर असं कुठेतरी वाटलं की आम्ही पण जाऊन बघावं शाळेत एकदा, तेव्हा मी आई बाबांना विचारलं माझ्या की मी जाऊ शकते का, तर त्यांनी मला नाही म्हणून सांगितलं नाही। ते म्हणाले तुला पाहिजे तर तू जाऊ शकतेस। आजही तसेच सांगतात ते मला, कधी नको असं नाही सांगत। जावंसं वाटत नाही तुला? नाही तसं वाटत नाही। म्हणजे त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू एकदा विचार करून बघ। आणि जेव्हा मी पुन्हा विचार करायला गेले तेव्हा असं वाटलं की अरे केवढं चांगलं आहे म्हणजे वातावरण। आणि माझे मित्र सुद्धा मला मित्रमैत्रिणीसुद्धा सांगतात असं मला कधी कधी काही मैत्रिणी वगैरे की मला तुझ्यासारखं व्हायचं, म्हणजे तुझं आयुष्य किती चांगलं आहे। शाळेत गेली नाही म्हणून तिला कसलीही खंत नाही की तक्रार नाही। आई वडिलांनी लिहायला वाचायला शिकवल्यावर तिनं भरपूर पुस्तकं वाचायला सुरुवात केली। मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी भाषांमधली हजारो पुस्तकं तिनं वाचली आहेत। त्यातही जास्त निसर्गाबद्दलच वाचायला आवडतं। भोवतालचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यांच्याबद्दल ती जे पाहते, अनुभवते ते साध्या सरळ सोप्या भाषेत लिहून काढते। शाळेत न जाणाऱ्या समृद्धीची आतापर्यंत 4 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। अप्रूप वसुंधरेचं हा ललित लेखनाचा अनुभवपट, निर्झर हा कविता संग्रह, चित्रांची गोष्ट हे निसर्गाच्या समृद्धीची आठवण करून देणारं पुस्तक आणि एक पुस्तक तिने काढलेल्या चित्रांचं। कधी कधी वाटतं की शेड्यूल गरजेचं आहे आयुष्यात, म्हणजे काही जण सांगतात वगैरे, पण माझ्या आयुष्यात त्याचं शेड्यूल असं काहीच नाही। मी फक्त वाचते, जास्त वाचते। मला वाचनाची फार आवड आहे, त्यामुळे जेव्हा कधी वाचावं असं वाटलं तर वाचते। मग वाचून वाचून बोर झाले की दुसरं कोणतं आवडीचं काम करते, म्हणजे चित्र काढते। कुठेतरी फिरायला जावं असं वाटलं तर बाबांना सांगते आम्ही फिरायला जाऊया, मग ते घेऊन जातात फिरायला। स्वतः शिक्षक असूनही आपली मुलगी कधी शाळेत गेली नाही याची समृद्धीच्या आईवडिलांना मुळीच खंत नाही। या दोघांचीही शिक्षण व्यवस्थेबद्दल काही मतं आहेत। भिंतींच्या शाळेत शिरून पदव्या घेण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मुलीसाठी निसर्गातली ही उन्हाळ शाळाच जास्त आवडते। माझी जी मुलगी आहे ती निसर्गाच्या माध्यमातून शिकली। झाडं, पशुपक्षी यांची तिला जर म्हणजे त्यांच्याशी दोस्ती झाली तर निश्चितपणे तिच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळेल। आणि जी संवेदना आज हरवत चालली आहे मुलामध्ये, ती निसर्गाविषयीची संवेदना तिच्यात निर्माण होईल अशी मला आशा होती। आणि त्याच आशेपायी मी
तिला निसर्गाच्या शाळेत पाठवलं. सुरुवातीला जरा वेगळं वाटायचं, परंतु आता काही वाटत नाही. म्हणजे साशंकता होती सुरुवातीला की शाळेत न जाता ही काही शिकणार की नाही हा विचार मनामध्ये होता. परंतु आता खूप बरं वाटतं मला, कारण तिला स्वतःचे छंद जोपासता आले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ती स्वतःला विकसित करत गेली. तर शाळेच्या विश्वामध्ये चौकोनामध्ये ती बंदिस्त झाली असते आणि त्यामुळे बरीचशी दडपणं तिच्यावर आली असते आणि काही मर्यादाही पडल्या असत्या तिच्या आवडत्या वेगवेगळ्या गोष्टींना. परंतु आता शाळेत न गेल्या कारणाने तिला स्वतःचा वेळ जो आहे तो तिच्या वेगवेगळ्या आवडत्या कारणासाठी देता आला. समृद्धी जंगलात एकटीच फुलपाखरासारखी भटकते. अगदी रात्री सुद्धा रानावनातून एकटी फिरते. कधी या निसर्गाच्या छटा कॅमेऱ्यात टिपते. तिच्या आईवडिलांबरोबर फिरून पर्यावरणाबद्दल माहिती घेते. जास्तीत जास्त लिहिताना निसर्गावरतीच लिहिते मी, पण मला बाकीच्याही विषयांवरती लिहायला आवडतं. पण निसर्गाला मी नेहमीच माझी प्रेरणा अशी मानते. आणि लिहिताना जो फॉर्म आहे ना माझा, की मी माझा दृष्टिकोन जो आहे, मी जे काही बघते माझ्या डोळ्यांनी ते आणि काही ऐकलेली माहिती, काही गोळा केलेली माहिती, ती मी माझ्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. समृद्धीची ही शाळा खूप वेगळी आहे. या शाळेत तिला पदव्या मिळणार नाही, पण निसर्गाच्या सोबत राहून जी ऊर्जा, जो अनुभव मिळतो त्याला तोड नाही. गलिलठ्ठ पगाराची नोकरी हे काही तिचं ध्येय नाही, तर ज्या निसर्गात वाढलो त्या निसर्गाचं रक्षण करून त्याचं जतन करण्याचं महत्त्वाचं काम तिला करायचं आहे. म्हणूनच बिन भिंतींची ही समृद्धीची एक उन्हाळ शाळा खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी आहे. अनिल पाटील, झी मीडिया, पणजी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.